बेलापुरात विदेशी पाहुण्यांचे जल्लोषात स्वागत। भारतीय विवाह संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी चक्क इंग्लंडहून चक्क बेलापुरात आगमन। बेलापूर भारतीय विवाह संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी चक्क इंग्लंडहून भारतात आलेल्या 5 विदेशी पाहुण्यांचे बेलापूर तालुका श्रीरामपूर येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले। पत्रकार देविदास देसाई यांचा पुतण्या सागर यांच्या विवाह समारंभानिमित्त ऑर्थर, जॉन्थन, ॲलेक्स, लिडिया आणि अमेलिया हे 5 विदेशी पाहुणे येथे दाखल झाले आहेत। देसाई परिवार तसेच बेलापूर येथील सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य स्वागत करण्यात आले। त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। यानंतर देसाई परिवाराच्या घरी आगमन होताच भारतीय परंपरेनुसार औक्षण करून पाहुण्यांचं स्वागत करण्यात आले। या सोहळ्यात भारतीय संस्कृतीची झलक अनुभवायला मिळाली। भारताचा हा त्यांचा पहिलाच दौरा असून भारतीय पाहुणचार, संस्कृती आणि विवाह पद्धतीनं ते भारावून गेले। भारतीय परंपरा आणि लग्नातील कुटुंबियांचा जिव्हाळा खूपच खास आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। देसाई परिवारातील चैतन्य देसाई याची या विदेशी पाहुण्यांची परदेशातील पर्यटन स्थळी ओळख झाली होती। हे माझे मित्र, मी यांना श्रीलंकेत भेटलेलो। मी तिथनं यांना लग्नासाठी बोलवलेलं। तर तो आत्ता जस्ट पहिल्यांदा आपल्या गावात आल्यानंतर सर्वात पहिले आपण छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातला, त्यांचं भूमिपूजन केलंय। त्यानंतर आपण त्यांना विचारूया की त्यांना काय वाटतंय की आपल्या हे सगळेजण यूकेतले आहे, इंग्लंडमधले। ठीक आहे, ही इंग्लंडमधली आहे। मी थोडे हे करून देतो। ही लिडिया अँड अमेलिया, देन जॉनथन, देन Arthur, and then Alex. So guys, I just want to ask you, how do you feel coming here to India? How do you find India? I'm having a lovely time so far. I think I definitely underestimated the sheer size of it. The landscape is so diverse, but for me it's the people. Everyone's so welcoming and lovely. Right. And that's made our trip so far. Right. What do you think, Lydia? Yeah, I agree. It's been amazing. Everyone's been so welcoming. Yeah, very happy to be here. Right. What do you think, boys? Yeah, it's such a vibrant and diverse country. It's so totally different to what we've experienced before, but we're loving it all. Everyone's been so hospitable. So yes, everyone's been. Thanks, Okay. guys. So I'm just gonna translate. Okay. So त्यांचं म्हणणं आहे की सगळे पहिल्यांदा भारतात आलेत आणि त्यांना इथले आपल्या इकडचे लोक खूप चांगले वाटले, त्यांचा स्वभाव खूप आवडला। सगळे वेलकमिंग, भारतीय सगळे वेलकमिंग आहे असं म्हणणं आहे त्यांचं, आणि त्यांना परत इंडियामध्ये येण्याची इच्छा आहे। सो आता सध्या हे ऑलमोस्ट 20-22 दिवसासाठी भारतामध्ये आलेत। आता हे फक्त इथे लग्नासाठी आले माझ्या भावाच्या, पण त्यांना इंडियाबद्दल काफ़ी ज़्यादा एक्साइटमेंट होते आणि आय थिंक आपण ती पूर्णपणे पूर्ण केलेली आहे। सो त्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर होऊन त्यांनी भारतात येत हा विवाह सोहळा अनुभवण्याचा निर्णय घेतला। या अनोख्या प्रसंगामुळे बेलापूर परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून भारतीय संस्कृतीची जागतिक स्तरावर पोहोच होत असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे। या RKS न्यूजनं घेतलेला स्पेशल रिपोर्ट। माझा पुतण्या चिरंजीव सागर याचा उद्या सायंकाळी शुभविवाह आहे, आणि माझे चिरंजीव चैतन्य याचे मित्र UK मध्ये आहेत, अमेरिकेत आहे, इंग्लंडमध्ये आहेत, आणि त्यांना लग्नाचं निमंत्रण पाठवलं आणि खास लग्नाकरता UK वरून 5 त्यांचे मित्र मैत्रीण या ठिकाणी आलेले आहेत, आणि ते पहिल्यांदा आपल्या भारत देशामध्ये आलेले। त्यांचं मी देसाई परिवाराचं स्वागत करतो। आणि बेलापूर गावात आगमन होताच फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली, आणि आपलं महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांचं जोरदार स्वागत केलेलं आहे। त्यांनाही प्रथमच आपल्या भागात येऊन आनंद वाटला।